त्यांनी केलं, पुण्यात मुंबईमध्ये शिंदे गटाने केलंय। आता ह्यांना वाटलं की मी कशाला मागे राहू म्हणून भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या पोरांनी नागपुरात केला। अशा अनेक घटना होत आहेत। ह्याला गुन्हेगारांना आता एक नवीन पायंडा यामध्ये पडतोय की मालकानी लोकांचा जीव घ्यायचा आणि ड्रायव्हरवर नाव आणायचं। इथेही ड्रायव्हरचं नाव आलं, काम करणारा कर्मचारी असेल, ड्रायव्हर असेल, याला बळीचा बकरा करायचा आणि आरोपींना मोकाट सोडायचा। असं म्हणतात की 150च्या स्पीडी गाडी होती, नशिबाने कोणी काही लोकांचा जीव गेला नाही, नाहीतर 10-20 लोकांचा जीव गाडीमध्ये लोक असते तर घेतले असता। यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की बावनकुळे यांच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळे ही ठार केलेला, म्हणजे या केल्यामुळे ऍक्सिडेंट झालेला। हे आमदार जयकुमार गोरे यांनी तर 2 लोकांचा जीव घेतला भरधाव गाडी चालवून। यांना आता पैशाचा माज एवढा आलेला आहे, सत्तेचा माज एवढा आलेला आहे, यांच्या गाड्या आता सुसाट जायला लागल्या आहेत। यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही, लोक मेली काय आणि गेली काय यांना काही देणं घेणं राहिलं नाही। याचाच अर्थ मला कीव येते की मुलगा गाडी चालवत होता, जर ड्रायव्हर गाडी दारू पिऊन गाडी चालवत होता तर कोणीतरी जगातला मूर्ख माणूस आहे काय नंबर प्लेट काढून गाडी ठेवेल? जे यावरून तरी स्पष्ट दिसतं पोलिसांनी इतक्या आंधळेपणाने एखाद्या आरोपीला पाठीशी घालू नये। म्हणजे मुलगा दारू पिऊन नाही आणि ड्रायव्हर दारू पिऊन आहे तर मग नंबर प्लेट कशाला काढून गाडी ठेवली? ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढेल? स्पष्ट आहे की मुलांनी हे वडिलांनी कबूलच केलंय की गाडी त्याच्या मुलाच्या नावाने, मग आरोपी मुलगा नाही? हे सर्व धंदे यामुळे कुठे दारू पित होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज आणायला पाहिजे। लावरी बार मध्ये 2 मिनिटात मिळालं असतं, आता तेही कदाचित बदलापूर सारखे फुटेज गायब केले असतील। लपवण्याचे धंदे सुरू आहेत, म्हणून ही निपक्ष चौकशी व्हावी, दोषी त्यांच्यावर कारवाई व्हावी। तो कोणाचा मुलगा आहे त्यापेक्षा कोणा हे धंदे करण्याची हिंमत कोणामध्ये येऊ नये म्हणून मला सरकारला विनंती आहे, तो प्रदेशाध्यक्षांचाही मुलगा का असेल व त्याच्या लाडक्या पोरांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये आणि त्या सरकारची जी धडपड काही सुरू आहे त्याला वाचवण्याची याची पूर्णतः चौकशी झाली पाहिजे। मी सांगितलं पुण्याचं प्रकरण असेल त्याच्यातही वाचवण्याचा प्रयत्न झाला आणि वरळीमध्ये झालाय तेही झालंय। आता बावनकुळेंच्या मुलांचा प्रताप पुढे आलाय, तो गाडीत होता नव्हता ही सगळी चौकशीमध्ये पूर्ण येईल। पण आज तरी मात्र तो अल्कोहोल त्याच्यात आहे की नाही रक्तामध्ये हा पुरावा मात्र नष्ट करण्यात पोलिसांना यश आलं आहे। म्हणजेच त्यांनी आरोपीला पाठीशी घातलाय आणि आरोपीला पाठीशी घालून त्याला वाचवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे हे आता स्पष्ट होत आहे। महाराष्ट्रामध्ये मी आमदारांच्या प्रकरणावर उद्या पुन्हा बोलणार आहे। 3 आमदारांना पुन्हा भूखंड दिलेले आहे, त्यांचे लाड पुरवले आहेत। आज 2 मंत्र्यांचे भूखंड काढले, उद्या मी मंत्र्यांचे भूखंड आमदारांचे काढणार आहे, बिल्डरांचे काढणार आहे। टप्प्याटप्प्याने काढू, कारण तुम्हालाही बातमी द्यायला जरा हे जे दुसरीकडे प्रकरण आहे मुंबईतलं ते कुठले मंत्री त्याच्याशी इन्व्हॉल्व आहे, त्यांनी कुठलं काय? कारण की एक बिल्डर मंत्री आहे त्यांनी ज्यांच्या खात्यातून निर्णय झाला ते महसूल मंत्र्यांची टिप्पणी जी आहे किंवा महसूल विभागाची ही पूर्णतः गोलमाल आहे। मुंबईतला कुलाब्यातला भूखंड संस्थेला देतात काही कोणी 30,000 फुटाचा, ज्याची 700 कोटी रुपये किंमत आहे, तुम्ही नाममात्र भाड्यानं दिला। मी सांगितलं की यामध्ये बिल्डर, पूर्वीचा बिल्डर आणि आता एक बिल्डर आहे, त्या बिल्डर मंत्री